लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत पुण्याच्या भाजपात नेतृत्वाची पोकळी असल्याचे बोलले जात होते। निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी विजयश्री खेचून आणली आणि नेतृत्वाच्या चर्चा थांबल्या। आता मोहोळ हेच पुण्याचा चेहरा असतील यावर केंद्रानेही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत शिक्कामोर्तब केले आहे। विस्तारणाऱ्या पुण्यात तडग्या मराठा खासदाराला बळ देण्यासाठीच मोहोळांच्या नावाचा विचार झाला। केंद्रीय मंत्रिपदाची माळ मोहोळ यांच्या गळ्यात पडण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपचे राज्यात फसलेले आकडे। पश्चिम महाराष्ट्रातून केवळ मोहोळ आणि उदयनराजे भोसले भाजपाकडून निवडून आले, शिवाय हमखास मंत्री झाले असते। अशा दिग्गजांच्या राज्यात पराभव झाल्यामुळे नवा चेहरा म्हणून मोहोळांना संधी मिळाली। विदर्भ टाइम्स मध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। या 5 कारणांमुळे मिळाले मुरलीधर मोहोळांना मंत्रिपद। 1. पुण्यातील तगडा मराठा चेहरा। भाजपाकडे केंद्रात पुण्यातून तगडा मराठा चेहरा नव्हता, तो मोहोळांच्या रूपाने मिळाला। त्यात पुणे जिल्हा दोन्ही राष्ट्रवादी गटांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। इथे राष्ट्रवादीला उद्ध्वस्त करण्यासाठी मोहोळांच्या पाठीमागे ताकद उभी करण्यात आली आहे। अजित पवार सध्या युतीसोबत असले तरी त्यांच्या पुण्यातील राजकारणावर या मंत्रिपदामुळे वचक राहील। शिवाय पुण्यातील उपनगरात स्थलांतरित झालेल्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांची मतदानाची टक्केवारीही चांगली आहे। मोहोळ यांना संधी दिल्यामुळे सामाजिक समीकरणांचा विधानसभेला फायदा होईल अशी आशा भाजपला आहे। 2. दिग्गजांचा पराभव। भाजपमधील दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे महाराष्ट्रातील नवा चेहरा म्हणून संधी देण्यात आली। जर भाजपचे जालना, बीड, दिंडोरी, अहमदनगर येथील उमेदवार निवडून आले असते, कदाचित मोहोळ यांना संधी मिळाली नसती। ओबीसी चेहरा म्हणून पहिल्याच टर्ममध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळाली असती, तर पश्चिम महाराष्ट्रातील तगडा मराठा खासदार म्हणून सुजय विखे यांना संधी मिळाली असती। 3. विधानसभेवर फोकस। मंत्रिपदे देताना विभागातील राजकीय समीकरणांचा विचार करण्यात आला आहे। त्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोहोळांना बळ देत सर्वच मतदारसंघातील प्राबल्य कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे। मोहोळ यांना दिलेले मंत्रिपद पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांवर प्रभाव टाकण्यासाठी महत्त्वाचे ठरेल असे भाजपला वाटते। 4. विश्वासू सहकारी। भाजपमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे। त्यात मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात। त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात आपला विश्वासू सहकारी असावा या भावनेतून फडणवीस यांनी प्रयत्न केले। फडणवीस यांच्या प्रयत्नामुळेच मोहोळ यांना संधी मिळाली। 5. रेकॉर्ड आणि इमेज। कोविड काळात महापौर म्हणून तयार झालेला प्रतिमेचा फायदा मोहोळ यांना निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही झाला। त्याशिवाय पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचा त्यांना फायदा झाला। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषणासाठी विदर्भ टाइम्स YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।